नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आज लाईव्ह अपडेटची असणार आहे. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी मी गेलो नाही, म्हणजे अपडेट म्हणजे मंडळाची जी डेकोरेशनची ते अपडेट असेल. तर पहिल्यांदा राहणार आहे नरे पार्कमध्ये, त्याच्यानंतर मग गणेश गल्लीचं पण आता 21 तारखेला पाद्यपूजन आहे. तर आपण तिथे पण जाऊन बघणार आहोत मंडपाची काय परिस्थिती आहे, म्हणजे मंडप बांधायला सुरुवात केली आहे की नाही. त्याचबरोबर आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं जे मंडपाचं काम आहे ते कुठवर सुरू झालं आहे ते सुद्धा आपण कवर करणार आहोत. आणि मेन म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी याचं टी-शर्टचं जे बुकिंग सुरू झालेलं आहे ते कसं, कुठे येऊन काय करायचं आहे, म्हणजे ऑनलाईन पेमेंट घेत आहेत का काय, ते सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर माझ्यासोबत आहे साहिल, अथर्व, आम्ही तिघंजणं जात आहोत तिकडे. चला तर मग जाऊया, आपण बघूया काय काय पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे नरे पार्कच्या मैदानामध्ये, म्हणजे जिथे नरे पार्कचा राजा बसतो तिथे आपण पोचलेलो आहोत. तर इकडची अपडेट मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, हे जर बघत असाल ना तर हे आहे नरे पार्क. हे बघा, पूर्ण नरे पार्कमध्ये आपण आलेलो आहोत. आणि इथेच तर तुम्हाला कुठेच मंडपाचं काम सुरू नाही झालं आहे अजूनपर्यंत. तरी पूर्ण ग्राउंड असा क्लिअर आहे, अजून काहीच नाही इथे झालं आहे. हे बघा, हे बघा, या साईडला इथे नरे पार्कचा राजा बसतो, ह्या साईडला. हे बघा, इथे तर सध्या तरी कोणतंही काम सुरू नाही झालं आहे. इथे बसतो ना. तर मित्रांनो, हे बघा, इथे तर आता जिथे नरे पार्कचा राजा बसतो ना त्याच इथे आम्ही उभे आहोत. आणि सध्या तरी इथे काहीच काम सुरू नाही झालं. आणि तर मित्रांनो, इथे जे स्थानिक नागरिक आहेत ना, म्हणजे त्यांना आम्ही विचारलं की इकडे पाद्यपूजन सोहळा कधी आहे. तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं आहे की अजूनपर्यंत इकडे मंडळाची मीटिंग झाली नाही अजून, त्यामुळे अजूनपर्यंत काहीच प्लॅनिंग नाही इथे कधी पाद्यपूजन सोहळा आहे, त्याचबरोबर कधी मंडप बांधीला उभारणी होणार आहे. तर तुम्ही मागे बघू शकता, पूर्ण ग्राउंड आहे ना ते, जिथे नरे पार्कचा राजा बसतो. आम्ही इथे स्टेजवरती आहोत ह्या साईडला बघाल तर. आणि पाऊस पण पडतो आहे, त्यामुळे इथे साईडला येऊन उभा आहे. आणि त्यांनी अशी माहिती दिली आहे की अजूनपर्यंत त्यांची मीटिंग ठरली नाही. जोपर्यंत मीटिंग बसत नाही तोपर्यंत काहीही हालचाली होणार नाही तिथे. आणि ट्रॉली पण त्यांनी मागच्या साईडलाच पॅक करून ठेवली आहे. तर ही नरे पार्कची अपडेट आहे. तर मित्रांनो, बघत असाल ना, इथे पावसाला पण जोरदार सुरुवात झालेली आहे. बघा, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला समजून येईल की इथे नरे पार्कच्या ग्राउंडमध्ये कोणतेही म्हणजे मंडप उभारणीला सुरुवात नाही झालेली आहे. हे बघा, आणि ट्रॉलीचं बघाल ना तर ट्रॉली इथे मंडप आहे तिथे आतमध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला तीही दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, जर तुम्ही इथे बघत असाल ना तर नरे पार्कच्या राजाची जी ट्रॉली आहे, म्हणजे परळच्या राजाची जी ट्रॉली आहे ती इथे ठेवलेली आहे मंडपात. आणि हा मधला जो रॉड असतो तो देखील इथे आहे. त्याचबरोबर ट्रॉली इथे मंडप बनवून त्यामध्ये स्टोअर करून ठेवल्यावरती अजून पेंटिंगचं काम बाकी आहे. तर मित्रांनो, नरे पार्कच्या इथे आम्ही आलेलो अपडेट द्यायला. तर तुम्ही तिकडची ट्रॉली तर बघू शकता, म्हणजे बघितली असणार की साईडला पॅक करून ठेवली होती मंडपात. तर आणि आता म्हटलं जाता जाता तिथे लाल मैदान देखील जवळ आहे. आणि लाल मैदानात जो बाप्पा बसतो तिकडची पण परळचं इच्छापूर्ती आहे, त्याची पण तिकडची मंडपाची जी अपडेट आहे ती आपण देणार आहोत आता. तर आता आम्ही जस्ट पोचलो आहे तिथेच आणि तुम्हाला दाखवतो इकडचं म्हणजे काय हे आहे ते. तर तुम्ही मागे बघू शकता, ते बघा, सध्या तरी इथे काहीही काम चालू नाही आणि मंडपाचं देखील काही काम सुरू नाही झालेलं आहे. तुम्ही मागे बघू शकता. मित्रांनो, ही बघत असाल तर ही आहे परेलचा जो इच्छापूर्ती आहे तिकडची त्यांची जी ट्रॉली आहे बाप्पाची. हे बघा, ही सध्या तरी इथे आहे. आणि मेन म्हणजे इथे अजून कोणतीही अपडेट नाही. ट्रॉली त्याचबरोबर बाप्पाचं जे सर्व मागे बघू शकता, मागे जे उभा गणपतीच्या मूर्तीचं इथे लावतात परळचं इच्छापूर्ती तो लोगो, तो सुद्धा तिथे अजूनपर्यंत काहीही अपडेट नाही आहे इथे. हे बघा, संपूर्ण मैदान हे पूर्ण खाली आणि चिखल झालं आहे पावसामुळे. तर तुम्ही बघू शकता तिथेच.
तर मित्रांनो तुम्ही मागे बघितली इथे ट्रॉली देखील इथेच आहे परळच्या इच्छापूर्तीची, आणि मागे जर बघत असाल तर पूर्ण ग्राउंडमध्ये चिखल झालेलं आहे, अजूनपर्यंत काही इथे हालचाली सुरू नाही झालं म्हणजे गणपती डेकोरेशनचं. त्याचबरोबर मित्रांनो नरे पार्कचा राजा आणि परळच्या इच्छापूर्ती आहे, इथे दोन्हीकडे अपडेट आहे की अजूनपर्यंत सुरुवात नाही झालेली आहे. तर आता आपण जाणार आहोत गणेश गल्लीच्या इथे आणि तिथे सुद्धा आपण बघणार आहोत, कारण आता 21 तारखेला पाद्यपूजन सोहळा आहे गणेश गल्लीचा. तर तिथे सुद्धा आपण जाणार आहोत, बघूया आपण मंडपाचं काम सुरू झालं आहे का. तर मित्रांनो भर पावसात आम्ही इथे पोचलेलो आहे नरे पार्क आणि लाल मैदानात म्हणजे परळच्या इच्छापूर्तीनंतर आता आलो आहे गणेश गल्लीच्या इथे, म्हणजे जिथे गणेश गल्लीचं जे बाप्पा बसतो तिथे आम्ही आलेलो आहे. तर मी तुम्हाला इकडची अपडेट देतो काय आहे, मुंबईचा राजाची अपडेट देतो इथे. मित्रांनो गणेश गल्लीचं जे टी शर्टचं जे शुभारंभ आहे ना त्याची डेट पडलेली आहे, हे बघा इथे बघू शकता. दिनांक मंगळवार 25 जूनपासून टी शर्ट नोंदणी चालू आहे. मुंबईचा राजा मुख्य कार्यालय गणेश गल्ली, वेळ संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत, साईज 18 ते 52 300 रुपये आणि खाली फोन नंबर दिलेला आहे. आणि जर बघत असाल तर इथे पाद्यपूजनाची पण डेट आलेली आहे, हे बघा 21 जुलै संध्याकाळी 5 वाजता ते रात्री 10 पर्यंत आहे. हे बघा टी शर्ट बघायची असेल तर अथर दाखव टी शर्ट. ही बघा ही मुंबईच्या राजाची ऑफिशियल टी शर्ट आहे ह्या वर्षीची. बघा त्यांच्या पेजवरती आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांचा, त्याच्यावरती चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो हे आहे मुंबईच्या राजाचं जे मुख्य कार्यालय आहे तिकडे आहे, बघा इथे जर तुम्ही टी शर्ट नोंदणी करू शकता त्या साईडला. मित्रांनो इथे जर बघत असाल ना तर अजूनही कोणतंही काम सुरू नाही झालेलं आहे या साईडला देखील. हे बघा म्हणजे इथे गणपती बसतो तिथे कोणतंही काम सुरू नाही झालं आहे. त्याचबरोबर तिथे गणेश गल्लीच्या बाप्पाची जी ट्रॉली आहे ती देखील जागेवरतीच आहे, लास्ट टाईम जशी होती तिकडेच आहे. आणि मैदानामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात मंडपाचं कोणतंही काम चालू नाही झालेलं आहे. मैदानामध्ये फक्त हे बघा मैदानामध्ये हा फक्त आहे अथर्व. तर आता फक्त त्यांनी बॅरिगेट्स आणलेले आहेत सर्व, इथे तुम्ही बघत असाल तर असतातच पण ते आता लाईनमध्ये एक एक लावायला घेतले आहेत त्यांनी, कारण 21 तारखेला पाद्यपूजन सोहळा आहे. मित्रांनो आता आपण आलो आहे लालबागच्या राजाची जी मार्केटची गल्ली आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि बघू शकतो पाऊस पण पडतो आहे बिना छत्रीची आणि आम्ही बिना छत्रीचे झालो आहे, पेशंट माणूस आणि तब्येत पण आमची बरी नाही तरी पण आम्ही व्हिडिओसाठी आलेलो आहे, खास करून तुमच्यासाठी. तुम्हाला पण ही लाईव्ह अपडेट द्यायची होती. तर तुम्ही बघू शकता आता थोडंफार मंडपाचं जे काम आहे ना ते चालू झालेलं आहे. तर हे बघा मित्रांनो एवढ्यापर्यंत म्हणजे जे मेडिकल आहे गेटवेल त्याच्या इथपर्यंत हे वरती मंडपाचं काम झालेलं आहे. तर हे बघा इकडची अपडेट म्हणजे हे बघा या साईडला म्हणजे मंडपाचं काम सुरू झालेलं ऑलमोस्ट अर्ध झालेलं आहे. हे बघा बॅरिगेट्स त्याचबरोबर साईडला म्हणजे जिथे बाप्पा बसतो तिकडचं पण ऑलमोस्ट अर्ध झालेलं आहे. बघा या साईडला म्हणजे जे लोक येतात जातात त्यासाठी पण जे मंडप पडतं ते देखील इथे लावण्यात आलेलं आहे. बघा तर मित्रांनो इथून तुम्हाला मागून दाखवतो, हे एवढं काम झालेलं आहे. इकडे फ्रंटनी तुम्हाला दाखवलं कारण व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. हे बघा एवढं बांधकाम झालेलं आहे, साईडने पूर्ण जी शेड असते ती पूर्ण घातलेली आहे. आता फक्त मंडप उभारायचं काम तिथे चालू होणार आहे. तर मित्रांनो पाऊस थोडाफार कमी झाला आता आणि आता आम्ही जातो आहे चिंचपोकळीचं चिंतामणीचं जे मंडपचं अपडेट आहे तिथे आपण जाणार आहोत. त्याचबरोबर त्यांची टी शर्ट बुकिंगची पण हे चालू झाली आहे नोंदणी, तेही तुम्हाला डिटेल्स मी या ब्लॉगमध्ये देणार आहे, तर नक्की ब्लॉगमध्ये राहा. आता आम्ही चिंचपोकळीचा जो ब्रिज आहे म्हणजे जो टनल आहे तिथे आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. तर आता तिथेच आम्ही जातो आणि तुम्हाला काय ते अपडेट देतो. तर मित्रांनो आपण आलो चिंचपोकळीचा जो मंडप आहे तिथे पोचलो आहे आणि जर टी शर्ट बुकिंग करायची असेल ना तुम्हाला तर हे इथे ऑफिसमध्ये त्यांचं मागच्या वर्षी टी शर्ट घेणं आणि बुकिंग करायचं होतं. तर आता मित्रांनो जर समोर असाल ना ते तिथे तुम्ही बघत असाल ही जी बिल्डिंग आहे चिंचपोकळीचा प्रोग्रेसिव्ह तर याच्या इथेच तुम्हाला चिंचपोकळीचं जे टी शर्ट नोंदणी आहे ते समोर तुम्हाला तिथे करायचं आहे. आणि अधिकृत टी शर्ट म्हणजे ऑनलाईन पेमेंट इथे अवेलेबल नाही, आता तुम्हाला डायरेक्ट कॅश पेमेंट सर्व करायचं आहे. इथूनच तुम्हाला सर्व बुकिंग करायचं आहे. ते बघा मंडपाचं पण पूजन झालेलं आहे. आता सर्व काम म्हणजे जे सर्व बांधकामासाठी जे लागतं सर्व गोष्टी तर सर्व इथे आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा जर हे स्टेशन आहे बाजूला मंडप आहे आणि त्या साईडला बिल्डिंग आहे ती बघा, तिथेच तुम्हाला टी शर्ट नोंदणी करायची आहे.
तर मित्रांनो आता जस्ट आम्ही ट्रेनमधून आलो आहे, म्हणजे चिंचपोकळी, त्याचबरोबर नरे पार्क, लाल मैदान, म्हणजे परळचा इच्छापूर्ती, गणेश गल्ली, लालबागचा राजा, सर्व इकडच्यांची मंडपची डेकोरेशनची जी अपडेट आहे लाईव्ह व्हिडिओ, ती अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. आता जस्ट आम्ही एल्फिस्टन म्हणजे परेलच्या स्टेशनवरती आहोत. तर जस्ट आम्ही परेलचा जो ब्रिज आहे मिलिटरीचा तिथे आहे, तिथेच आमची समोर बिल्डिंग आहे, डायरेक्ट बिल्डिंगला जॉईंट आहे हा. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका. बाय बाय.